गोंदिया शहरालगत असलेल्या कटंगी येथे मुलं चोरी करणारी टोळी आल्याचे सांगून स्थानिकांनी मोठा गोंधळ घातला। ही अफवा पसरल्यानंतर थोड्याच वेळात मोठा जमाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता। त्यानंतर 112 वर कॉल करता त्या ठिकाणी गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी पाचारण केले। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला। मात्र ज्या महिलेवर नागरिकांनी बाळ चोरी करण्याचा संशय व्यक्त केला होता ती महिला मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले असून अशा पद्धतीने कुठल्याही अफवा पसरवू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे। रामनगर पोलीस स्टेशन 112 वरती कॉल आल्यानंतर मी सदर ठिकाणी आमच्या लेडीज जे काही चालीची टीम होती टीम पाठवली। त्या टीमने सदर महिलेला इथे लोकांच्या याच्यात बाबा ताब्यात घेतलं, तर तिला पोलीस स्टेशन चौकशी केली असता तर तिला तिचं नाव, गाव, ती कुठली आहे, कशी आहे त्याबद्दल विचार तिला काहीच सांगता येत नव्हतं। तर तिला एक आम्हाला असं चौकशी निष्पन्न झाली की ती मानसिक रुग्ण आहे। तिचे नातेवाईक काय ते तिला रजिस्ट्रेशनला शोधत होते, ते पण देखील ते शोधत आले। त्यानंतर ते कटिंगला पण गेले की असे ते व्हिडिओ कदाचित बघितला पण असेल त्यांनी। त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की बाबा ते लहान मुलांची चोरीची किंवा अशी कुठलीही घटना तिथे घडलेली नाही। लोकांना असा फक्त संशय आला आणि त्याच्यातनं ही अफवा पसरली गेली आहे। तर ती जी महिला होती ती मानसिक रुग्ण असून तिला आम्ही तिच्या नातेवाईकांकडे रजिस्ट्रेशनला इथे तिला सोडण्यात आले सुरक्षित, आणि तिला काय असेल त्याचे उपचार करण्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। तरी ह्याबाबत मी लोकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की गोंदिया पोलीस किंवा रामनगर पोलीस स्टेशनला असंच काही लहान मुलांची किंवा कुठली जर खरंच माहिती असेल तरी 112 वरती कळवणे हे अपेक्षित आहे। कारण विनाकारण जर कुणी लहान मुलांची चोरी किंवा असं काय होत असेल त्यातून लोकांमध्ये अफवा पसरत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल असे आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत। तरी लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की जी गोष्ट आहे तुम्ही खात्री करा, त्यानंतर पोलिसांना कळवा। विनाकारण कुणालाही कुठल्या वेडसरबईला कुणाला विनाकारण त्रास देऊ नका। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।